सीनमध्ये थोडंसं टेन्शन पण आहे आणि ते आधीची जी काय स्टोरी आहे ती पण आहे, पण त्याच्यात आम्हाला सुद्धा एक शांतता म्हणून हा डान्स होता की जिकडे मी अनघा नव्हते, मी अश्विनी म्हणूनच नाचत होते. ती खरंच छान दिसत होती आणि असं तिला काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यायला जाणार तेवढ्यात आप्पा म्हणाले आणि मग त्याच्यानंतर मी फुटलो आणि त्याच्यानंतर तिचा विश्वासच उठला. रागवले जो देखे है सपने आधे अधूरे कहीं काश जीवन में हो जाए पूरे. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आहे. यशचं लग्न आहे आणि दादा वहिनी तयार आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त जगास एकदम छान. खूप सुंदर दिसताय, वेगळा लुक आणि मगाशी जसं आपण म्हटल्याप्रमाणे लुक बद्दल काय सांगशील? लुक कमाल आहे. आमचे मंगेश अधिकारी यांनी हे ठरवले आणि पायल त्यांचे असिस्टंट तिने आम्हाला दिलंय आणि खूप छान वाटते. आता उन्हाळा जरा जास्त आहे त्यामुळे अजूनच छान वाटतंय, गारगार वाटतंय. तू काय सांगशील? अर्थातच त्यांनी हा लुक दिलेला आहे, सो त्यांनी पूर्णपणे विचार करून लुक दिलेला आहे. साडी सिलेक्ट करतानाही त्या पद्धतीची साडी सिलेक्ट करून आम्हालाही छान वाटतंय आणि खऱ्या अर्थाने लग्नाचं वातावरण आहे, घरातलं लग्न आहे असंच फील होतंय. ज्वेलरी खूप छान आहे, त्याबद्दल काय सांगशील? हां, म्हणजे मला तर आवडतेच, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची हेवी ज्वेलरी घालायला, त्यामुळे मला आवडले, छान आहे. बरं, आता यशचं लग्न आहे, धिंगाणा घातलेला आहात तुम्ही, वरात घरी आणताना डान्स वगैरे केलेला आहे, धमाल कशी चालू आहे ऑफ स्क्रीन? तू बघितलंस ना? प्रेक्षकांनी आता बघा दुपारी 2:30 वाजता बघा आता. पण किती ऑफ स्क्रीन तुमची धमाल चालू आहे, काय सांगशील? अरे सॉलिड धमाल. उन्हाळा पण इतका छान आहे ना की आम्हाला नाचवतोय तो. पण मला असं वाटतं की सीनमध्ये थोडंसं टेन्शन पण आहे आणि ते आधीची जी काय स्टोरी आहे ती पण आहे, पण त्याच्यात आम्हाला सुद्धा एक शांतता म्हणून हा डान्स होता की जिकडे मी अनघा नव्हते, मी अश्विनी म्हणूनच नाचत होते, की ते एक आपल्याला सुद्धा एक शांतता मिळते ना कशातून तरी, तर ते तसं होतं तिकडे. बरं, देशमुखांच्या कुटुंबियाची एक खासियत आहे, म्हणजे किती मोठा जरी प्रसंग आला तरी एक हलकंसं मध्ये काहीतरी एक मनोरंजनात्मक असतं आणि तसंच आता यशचं लग्न आहे. फायनली यशचं लग्न होतंय, हे किती छान आहे. नाही, खरंच खूप छान वाटत होतं, कारण अभिचं सगळं संपल्यानंतर आम्ही भावंड आमच्याबद्दलच असं का होतंय असं वाटत होतं आणि यशचं तरी नीट पार पडावं आणि आता ही छान मुलगी आली आहे त्याच्या आयुष्यामध्ये. सो आता बघू आता पुढे काय, ती घरात आल्यानंतर कसं काय होतंय, या दोघींचं कसं काय होतंय, मला मोठा प्रश्न आहे. मी तर जाणार बाहेर, नंतर हे घरात बघतील काय करतायत ते. दोघींचं पटणार का, त्यानेच विचारलंय. अरे बापरे, म्हणजे माझ्याकडून तरी मी असं सांगितलंय त्याला सीनमध्ये की ती खूप छान मुलगी आहे आणि आमचं पटेल छान, बहिणी म्हणून राहू आम्ही. पण आता लेखक काय लिहून देतील. तुम्ही बहिणी म्हणून राहणार, पण संजना काय करेल माहिती नाही ना. हा एक प्रश्न आहे, कारण आता ज्या पद्धतीने संजना सगळीकडे वावरते आहे तर ते जरा एक डेंजर आहे वातावरण. हे झालं सिरियल मधलं लग्न, पण आता खऱ्या आयुष्याकडे येऊया. कधी लग्नबंधनात अडकणार आहेस, काय सांगशील? लवकरच. लवकरच. तुझं काय? अभी तो मैं जवान हूँ. प्रेम करायला 2 व्यक्ती लागतात, तर दुसरी व्यक्ती मिळाल्यानंतर मी नक्की कमेंट सेक्शन भरेल नक्कीच आणि कमेंट्समध्ये याचे रिप्लाय तुला नक्कीच येतील. नक्की. बरं, हे सगळं चालू असताना आईची जी सिच्युएशन आहे, म्हणजे तिला तुम्ही दोघंही कसे सांभाळताय, काय सांगशील? बेसिकली आत्ता असं झालं आहे की हा जो घाट लवकर घातला आहे तो म्हणजे आजीने घातला आहे, कारण आईची जी सिच्युएशन होती तर तिला त्यातून बाहेर काढायचं होतं. त्यामुळे आजीच्या डोक्यात असं आलं की आत्ताचा मुहूर्त आहे जवळचा आठवड्याभरातला, तर आपण आत्ता लग्न करू, म्हणजे त्याच्यातून ती बाहेर पडेल, म्हणजे या सगळ्यामध्ये ती विसरेल तिचं जे काही दुःख आहे ते. सो आमच्या सगळ्यांचा तोच प्रयत्न आहे की आईला त्यातून बाहेर काढायचं आहे. आई कशी छान वावरेल घरामध्ये, ती हळूहळू विसरेल, कारण ही खूप मोठं हे दुःख आहे असं मला वाटतं. पण आता बघू आता कसं होतंय. पण मध्येच काही सीन्स असेही गेलेत की ज्याच्यात आम्ही दोघेही घरातले मोठे असल्यामुळे मी त्याला प्रत्येक वेळी सांगते की डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे, तिला गरज आहे डॉक्टरांची. सो ते एक मुलगा आणि एक घरातली मोठी सून म्हणून ते आहेच आहे. करेक्ट. आमच्या डोक्यात त्या गोष्टी सगळ्या, सो त्या पद्धतीने तिची काळजी घेतोच आहोत आम्ही. बरं, आता तू यशला काय सांगशील, एक मोठा भाऊ म्हणून यशला काय सल्ला असेल? अरे माझ्याकडे सल्ला मागतायत, म्हणजे अभिकडे. बाबा ज्या चुका झाल्या माझ्याकडून तशा तू करू नकोस. आणि नाही, ते सीन मध्ये सांगितलेलंच ना तू, काय बायको काय एक सीन होतं आपला, बायको काहीही म्हणाली तरी तीच खरी असते. हा, तीच खरी असते. हा, फक्त हो हो करायचं आपण, बायको कधीही बरोबरच असते असं, म्हणजे त्याला सल्ला दिलेला आहे प्रॉपर. म्हणजे तुझा ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते एपिसोडमध्ये, आता येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आहेच. सो ते डिटेलमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये. बरं, तुम्ही
सुंदर दिसताय, एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिली आहे का, आणि जर दिली नसेल तर आता तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची. अरे अश्विनी खूपच छान दिसते, तिचा तो नेकलेस जो आहे ना. अरे नाही 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 नाही, खरंच खरंच ऐक असं हे तिला खोटं का वाटतंय, आप्पांमुळे, हे या नेकलेसमुळे, या चोकरमुळे आप्पा जे काही मला कमेंट्स माझ्यावर केलेत त्याच्यामुळे खूपच वाईट कमेंट्स केलेत. हा यशच्या घरी जो डॉगी आहे त्याच्या गळ्यातला हा पट्टा आहे असं वगैरे कमेंट्स केलेले आहेत. डॅश, आणि ते बोलले डॅशच्या गळ्यातला हा पट्टा वाटतोय. ती खरंच छान दिसत होती आणि असं तिला काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यायला जाणार तेवढ्यात आप्पा म्हणाले आणि मग त्याच्यानंतर मी फुटलो आणि त्याच्यानंतर तिचा विश्वास उठला. रागवले की आप्पा हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. मग मी पण त्यांना थोडंसं चिडवलं, पिस्ता कलरचा कुर्ता आहे वगैरे आणि असं तसं. तर ते आप्पांचं आणि आमचं होत असतं काही ना काहीतरी. पण आता इंटरव्ह्यू मध्ये त्याने खरी कॉम्प्लिमेंट दिली आहे तुला. सो खरंच तू खूप छान दिसतेस. तू आता त्याला काय कॉम्प्लिमेंट देशील? तू ही खूप खूप छान खरेपणा बघ तिचा चेहऱ्यावर रंगवून सांगतेय ती तुला खूप छान दिसतोय. नाही आहे, खरंच मानून घेतो. अभिला खूप छान कॉस्ट्युम्स दिलेत आणि अभि खूप छान दिसतो. बोलताना पण असतीये ती, जेन्युइन आहे ना. नाही जेन्युइन खरंच. आत्ता एक कॉम्प्लिमेंट म्हणून गाणं बोलायचं असेल, गाणं डेडिकेट करायचं असेल तिच्यासाठी, तू म्हणालच ना ती खूप छान दिसतीये. छान गाते. येस. हे बघ सूर एकदम इकडे असे टाईट पकडलेले तू, ते सुरू करतो ना. दोन ओळी म्हण. लग्न आहे, लग्नात तुम्ही डान्स केलाय तर 2 ओळी गाणं म्हणायचं, एवढंच. आमच्या दोघांकडून हा गाईल काहीतरी एखादं गाणं, कुठलंही ट्राय करतो. माझा खरंच आवाज नाही. जो देखे है सपने आधे अधूरे, कहीं काश जीवन में हो जाए पूरे, थोड़ा है थोड़े की जरूरत है, थोड़ा है थोड़े की जरूरत है. इतकं छान गातो तरी का नाही म्हणाला? थँक्यू खरंच छान गायला असतं. बरं, आता हे सगळं चालू आहे, पण पर्सनल लाईफमध्ये अजून एक सुंदर गोष्ट घडली आहे. नवीन घरात प्रवेश केलेला आहेस, काय सांगशील? खूपच वेगळा आनंद आहे. कारण आपण काम करत असताना आपल्याला कायम असं वाटत असतं की स्थिरता आयुष्यात आली पाहिजे, आणि ते झालं. त्यामुळे तर आनंद तर आहे, जबाबदारी आहे सगळ्याच गोष्टींची, आर्थिक म्हण किंवा काही, पण मी मनाने शांत झाले असं मला वाटतं. थँक्यू सो मच, आणि तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.